करण्याचा निर्णय घेतलाय. बाबत काय घडेल या मॅच मध्ये, कोण जिंकणार आणि कोण खेळणार जनता गॅरेज नेवासा या संघासोबत. परंतु उद्याची एक मॅच डिक्लेअर झाली आहे की उद्या क्वालिफायर मध्ये पहिल्या सामन्यामध्ये दोन नेवाशाचे संघ असतील एकमेकांच्या विरुद्ध, हे मात्र नक्की आहे. कारण जनता गॅरेज नेवासा आणि यातून जो जिंकणार तो नेवाशाचा संघ असणार आहे. त्यामुळे उद्या क्वालिफायर मध्ये दोन नेवाशाचे संघ असतील हे मात्र निश्चित झालंय. चला, सीएसके नेवासा संघाने टॉस जिंकला, गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये असणार आहेत आमचे अप्पा तांबे आणि ऑनलाईन स्कोरर असणार आहेत आमचे साहिल शेख. जाऊयात आपण मॅचच्या दिशेने आणि ऐकूयात यानंतरचा आवाज असेल आदरणीय शेरकानजी पठाण सरांचा, जो सातत्याने आपण सर्वजण इथे ऐकत आलोय. यानंतर ऐकूयात शेरकानजी पठाण सरांना. थँक्यू. धन्यवाद शाहरुख सर. आणि शाहरुख सरांचा अंदाज देखील खरा आहे. दोन नेवाशाचे संघ असतील, परंतु कोणते असतील हे या सामन्यानंतर आपल्याला कळणार आहे. अत्यंत महत्त्वाची लढत. दोन्ही संघांनी जर बघितली तर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीचे वर्चस्व दाखवलं आणि या स्पर्धेमध्ये देखील आपण बघतोय स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून बरेच चढ उतार आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाले. अगदी एक एक दिवस अधिक धावा बनवल्या गेल्या आणि काही दिवस आपण या स्पर्धेमध्ये बघितले अगदी धावांचा दुष्काळ बघायला मिळाला. तर ते काहीसं चित्र आज देखील बघायला मिळते. आज गोलंदाजांचं वर्चस्व बघायला मिळालं. आजच्या प्रवासातील सामना क्रमांक 3 या ठिकाणी मात्र आपण बघतोय ऑन एअर चालू होणार आहे. अगदी या ठिकाणी सर्व ट्रान्स आपल्यापर्यंत पोहोच करण्याचं काम घोरपडे साहेब करतायत. त्यांचे देखील आभार मानणं गरजेचं आहे. अगदी आमचा आवाज देखील त्यांच्याच माध्यमामध्ये या ठिकाणी तुमच्यापर्यंत पोहोच केला जातोय. घोरपडे साहेब मोठं व्यक्तिमत्व आहे. पहिला चेंडू आहे, लोअर फुलटोज होता, त्यावर आक्रमण चढवलंय आणि चेंडू मला वाटतो अगदीच जातोय मैदानाच्या बाहेर. अगदी पहिला येतोय नामदार चषकाचा सुंदर षटकार. छत्रपतींची तळपती तलवार हा गेला बुलंदी षटकार युवा नेते मान्य उदयनदादा गडाख यांचा दणदणीत षटकार. चला, भव्य स्वागत केलंय सँडी वाघमारे. सँडी वाघमारे यांना ही स्पर्धा खूप लकी ठरलेली बघा. याही वेळेस लोअर फुटोजच, परंतु यावेळेस जमिनीला समांतर खेळला गेलेला फटका. ऑन साईडला क्षेत्ररक्षक मात्र असतील तर मैदानाच्या आतमध्ये आपण सिंगल पूर्ण होताना बघतोय. चांगलं सेन्स त्या ठिकाणी बघायला मिळालं. सेन्सिबल क्रिकेट आपण सँडी वाघमारे यांचे बघतोय. शॉट सिलेक्शन अगदी सुरुवातीच्या 2 चेंडूंवर चांगलं बघायला मिळतंय. कारण प्रथम फलंदाजी आहे बघा, प्रथम फलंदाजी आलेली आहे, मिळालेली आहे. त्यानंतर जर बघितलं तर मागील सामन्यामध्ये सीएसके नेवासा फाटा संघाची गोलंदाजी दर्जेदार बघायला मिळाली. या सामन्यात देखील अक्षय जराड कशी गोलंदाजी करणार हे बघावं लागणार आहे. 2 चेंडूंमध्ये 7 धावा आतापर्यंत दिल्यात. पुढे सरसावत खेळलेला फटका, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक फंबल नक्की झाली त्या ठिकाणी. त्यानंतर आपण बघतोय सिंगल देखील मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली जाते. एका धावेच्या मदतीने जर बघितलं तर धावफलक मात्र पुढे जाईल. 8 धावा धावफलकावर आहे. या दरम्यान मित्रांनो, या स्पर्धेचे अत्यंत महत्त्वाचे सौजन्य ज्यांनी आपल्याला या ठिकाणी दिलं, या संपूर्ण स्पर्धेसाठी चेंडू सौजन्य ज्यांचं आपल्याला लाभलं आणि सोनई क्रिकेटचा उगम ज्यांच्या माध्यमामध्ये झाला, आदरणीय महेशजी कडेल सर यांचं शुभ आगमन या ठिकाणी झालंय. त्यांचं देखील स्वागत आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. चांगला फटका आहे. सँडी वाघमारे आहेत, चांगली फलंदाजी करतायत आज. सिंगल या ठिकाणी पूर्ण केली. चेंडूचा रिटर्न देखील चांगला बघायला मिळाला.
पहिल्या षटकामध्ये जर बघितलं तर षटकारानं प्रारंभ झाला, परंतु त्यानंतर अक्षय जराडे म्हणजे कमबॅक होणार, एक चांगला कमबॅक आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. नाना कोलते आणि त्यांच्या मित्राचं देखील स्वागत असेल, ते देखील उद्याच्या सत्रामध्ये आपल्याला बघायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये. सुरेख फटका आहे, ऑन द राईज केलेला फटका, चेंडू वन बाउंड जाईल, सीमा रेषा पार, चौकार. पाहुणी मोका हा मारला चौका. सोनाईच्या मोर्या कलेक्शनचे डायरेक्टर मान्य रोहित शेठ भागवत यांचा सनसनीत चौका. चौकाराच्या मदतीनंतर अगदी धावफलकावर होत आहे 13 धावा. चांगली सुरुवात केलेली बघा, आणि ही महत्त्वाची सुरुवात आहे. चांगल्या गोलंदाजाच्या विरोधामध्ये जर बघितलं तर धावा बनवल्या जात आहेत. यावेळेस मात्र चांगलं क्षेत्ररक्षण प्रमोद रक्ताटे यांचं इनफिल्डमध्ये आपल्याला बघायला मिळतं आहे. जॉन्टी, चला शेवटचा चेंडू निर्धाव या ठिकाणी येतोय आणि या ठिकाणी पहिल्या षटकाची होणारी समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर आहेत 13 धावा. तर जाऊ मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आपण किशोर मिसाळ यांना बघतोय. किशोर मिसाळ यांनी देखील CSK नेवासा फाटा या संघाला भरभरून मदत केलेली आहे. नवीन गोलंदाज आहे, अनेक स्पर्धेचा अनुभव नाही आहे, परंतु या ठिकाणी अक्षय जराड यांच्या आधिपत्याखाली खेळत असताना एक चांगल्या मार्गदर्शनाखाली त्यांची चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. अगदी DPLच्या स्पर्धेमध्ये सुद्धा आपण CSK संघामध्ये यांना बघितलेलं आहे. चला यावेळी डिफेन्स फसला, परंतु पापा शेख सर होते त्या ठिकाणी दूरवर राहिलेत. टप्पा पडल्यानंतर मात्र या चेंडूला रोखताना आपण पापा शेख सरांना बघू शकता. तर मैदानाच्या आतमध्ये सिंगल देखील पूर्ण झाली. एका धाव्याच्या मदतीने धावफलक देखील पुढे गेलंय. तर 14 धावा धावफलकावर असणार आहे. षटक क्रमांक 2 या ठिकाणी आपण बघतोय. अत्यंत महत्त्वाची लढत, कारण हा सामना जो जिंकणार आहे तो काही पावलं दूर राहणार आहे या चषकावर नाव कोरण्यापासून. आणि विजय संघाचा सामना नक्कीच जनता गॅरेज नेवासा यांच्या विरोधात होईल. त्यांना एक संधी असेल उद्या. चला पूर्णपणे चेंडू बॅटवर आला नाही, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये सौरभ वायकर. 2 धावा अलगद पूर्ण झाल्या, तर 2 धाव्यांसाठी जास्त जोखीम घ्यावी लागली नाही. त्या ठिकाणी थोडंसं शांत कामकाज आपण सौरभ वायकर यांचं बघितलं. 2 धावेनं धावफलक पुढे जाताना आपण बघत आहात. 16 धावा धावफलकावर आहेत. अतिशय सुरेख चेंडू. तर शैलेश दाने एक कलात्मक फलंदाज आहे, चांगली फलंदाजी अगदी मागील सामन्यात सुद्धा आपण त्यांची बघितली. जास्त जोखीम घेत नाही शैलेश दाने, एक कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळणारा हा फलंदाज आहे. गोलंदाजी त्यांची स्ट्रेंथ आहे. फलंदाजी चांगली करतात, परंतु त्यांची स्ट्रेंथ गोलंदाजी आहे. 17 धावा होत आहेत धावफलकावर. सँडी वाघमारे चांगली साथ देत आहेत. चांगली भागीदारी अगदी सुरुवातीपासून आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. चला मला वाटतं दृष्ट लागली या भागीदारीला. 2 प्रयत्न झाले आणि तिसऱ्या प्रयत्नात झेल त्या ठिकाणी सुटलेला आहे. तिसरा प्रयत्न या ठिकाणी फसला, झेल सुटला, एक सिंगल पूर्ण झालेले. अठरा धावा आहेत बघा. 18 धावा 18 धावा धावफलकावर आहे. थोडासा सामना शांत चाललेला आहे बघा, कारण या सामन्याचं महत्त्व अधिक आहे.
चुका टाळण्याचा प्रयत्न करतायत दोन्ही संघ. यावेळेस आडव्या हातानं समोर खेळलेला फटका आणि यावेळेस मात्र चेंडू जाईल सीमा रेषा पार. चौकार. फटकाचा धुवाधार हा मारला चौकार. युवा उद्योजक मान्य गुड्डू शेठ बेल्लेकर यांचा सनसनीत चौकार. अतिशय सुरेख फलंदाजी आणि या ठिकाणी आपण बघतोय पॉवर प्ले ऑन आहे, त्यामुळे या पॉवर प्लेचा फायदा शैलेश दाने यांनी उचलला आहे. डीप लॉंग ऑपन क्षेत्ररक्षक नव्हता, यावेळेस आडव्या हाताने या चेंडूला समोर खेळलंय जाणीवपूर्वक आणि त्याचा मोबदला देखील आपण बघू शकता. चौकार मात्र आला. 22 धावा होत आहेत धावफलकावर. अगदी चांगला चेंडू आहे आणि यष्टीरक्षण सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी दर्जेदार बघायला मिळालं. अर्थात फलंदाज नाबाद असेल. 2 षटकांची होणारी समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर आहेत नाबाद 22 धावा, 22 रन्स ऑन अ बोर्ड. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. हॉटेल आदरणीय कोंडाजी रासकर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. कोंडाजी रासकर यांचं स्वागत असेल. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज येत आहेत. मागील सामन्यातील सामनावीर किताबानं सन्मानित पापा शेख सर गोलंदाजी मार्कवर आहे, तर स्ट्राईकवर या ठिकाणी सँडी वाघमारे. आणि या ठिकाणी हे तिन्ही खेळाडू अगदी शैलेश दाने, सँडी वाघमारे आणि पापा शेख सर एकाच मैदानावर सराव करणारे खेळाडू आहे. तर ही लढत बघणं एक चांगली पर्वणी असेल क्षेत्ररक्षकांना. चला यावेळेस चेंडू आकाश मार्ग जाईल आणि त्या ठिकाणी आपण बघू शकता मला वाटतं झेल देखील सुटलेला आहे. सीमा रेषा बाहेर गेलेला आहे. षटकार. छत्रपतींची तळपती तलवार हा गेला बुलंदी षटकार. आशीर्वाद स्वीट सोनाईचे प्रोप्रायटर बाफना परिवार यांचा दणदणी षटकार. हा प्रयत्न भरपूर झाले सीमेरेषेवर, प्रयत्नांना यश मिळाले नाही. पापा शेख सर याही वेळेस फुल टॉस आहे. खराब गोलंदाजी. 1 बाउंड जाईल चेंडू सीमा रेषा पार. 6 के बाद 4 चौकार. पाहुणी मोका हा मारला चौका. सोनाईच्या मोर्या कलेक्शनचे डायरेक्टर मान्य रोहित शेठ भागवत यांचा सनसनीत चौका. आणि चौकार नक्की आला. त्यानंतर तिसऱ्या पंचांचा रिव्ह्यू सुद्धा या ठिकाणी तिसऱ्या पंचांचा दिशेनं या ठिकाणी मात्र अपील केलं गेलंय. रिव्ह्यू बिमरसाठी हा रिव्ह्यू आहे. बघूया या ठिकाणी तिसरे पंच आहेत आदरणीय दिलीप मामा सातपुते सर, प्रवीण सिंग परदेशी, चांगली भागीदारी, चांगली सुरुवात. नाणेफेकीचा कौल जरी विरोधात गेला असेल परंतु या ठिकाणी दोन्ही बॅटर्स चांगली सुरुवात मात्र या ठिकाणी आपल्या संघाला देत आहेत आणि दोन्ही ही खेळाडू संघातील ज्येष्ठ खेळाडू आहे. अर्थात यांच्यावर संघाचं बरंच काही अवलंबून आहे. इट्स अ नो बॉल. इट्स अ नो बॉल आणि अर्थात यानंतरचा येणारा चेंडू हा फ्रीड असणार आहे. लाईव्ह मध्ये सुद्धा आपण बघू शकता सँडी वाघमारे त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत. अतिशय सुरेख सुरुवात या षटकाची करतायत सँडी वाघमारे. सँडी वाघमारे यांनी खऱ्या अर्थानं या मैदानावर मात्र कमालीचा खेळ केलाय. फलंदाजी माध्यमामध्ये
फ्रीजचा चेंडू आहे. यावेळेस चेंडू अगदी ऑन साईडला खेळला आहे. डीप लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. त्या ठिकाणी 2 धाव्यांची संधी होती, ती मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली जाते. 2 धावेच्या मदतीनं धावफलक पुढे जाईल. 35 धावा धावफलकावर आहे. हा नक्कीच. आणि या षटकामध्ये देखील जर विचार केला तर पापा शेख सर यांनी अधिकच्या धावा खर्च केलेल्या आहे, त्यावर नियंत्रण मिळवावं लागणार आहे गोलंदाजाला. हा यावेळेस टायमिंग सुंदर बघायला मिळाला. तर पुन्हा एकदा सीमेरेषेवर खराब कामकाज आपण बघू शकता. अगदी हाताला स्पर्श घेत मला वाटतं हा चेंडू सीमेरेषेच्या बाहेर जाऊन पडलेला आहे. खराब क्षेत्ररक्षण. षटकार आलाय. 6 धावा. फटका सद्वादार. हा गेला बुलंदी षटकार. माजी सभापती अर्थ पशुसंवर्धन समिती जिल्हा परिषद अहमदनगरचे मान्य सुनील भाऊ पाटील गडाख यांचा एकेचाळीस धावा आहे बघा धावफलकावर. आणि या षटकामध्ये मात्र आपल्याला बिग ब्लास्ट फलंदाजी बघायला मिळतंय. हो यावेळेस देखील, परंतु यावेळेस फटका फसलेला आहे. अक्षय जरा चेंडू खाली आले आणि सेलिब्रेशन. पापा शेख सरांचं सेलिब्रेशन बरंच काही सांगून जातोय. सँडी वाघमारे यावेळेस बाद. लाईव्ह मध्ये बघा, लाईव्ह मध्ये सेलिब्रेशन वेगळं आणि साहजिक आहे. ह्या गोष्टी सुद्धा क्रिकेटचा एक भाग आहे. तर एक मोठ्या फलंदाजाला बाद करण्याचा आनंद देखील त्या ठिकाणी आपण बघू शकता, तो व्यक्त केला गेला आहे त्या ठिकाणी. 41 धावा धावफलक. तर पुन्हा एकदा डाव्या हाताचा फलंदाज समीर पठाण मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. फुलटॉस आहे. पहिला चेंडू आडव्या हाताने खेळलेला फटका. समीर पठाण सर मैदानाच्या आतमध्ये मात्र आले. चेंडू मात्र जातोय मैदानाच्या बाहेर. षटकार. छत्रपतींची तळपती तलवार. हा गेला बुलंदी षटकार. युवा नेते मान्य उदयनदादा गडाख यांचा दणदणीत षटकार. एक चेंडू शिल्लक बघा. 47 धावा धावफलकावर आहे. षटक क्रमांक 3 आपण सर्व बघतोय. षटकार चौकारांचा पाऊस. चला याही वेळेस लिडिंग क्षेत्ररक्षक दूरवर राहिलेला आहे. विकी देशमुख यांना मात्र चेंडू चकवा देत जाईल. डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा. षटक या ठिकाणी संपलं जाईल. 3 षटका नंतर धावफलकावर 49 धावा. 49 रन्स ऑन बोर्ड. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. हॉटेल पाटीलवाडा करंजगावचे मालक मान्य महेश शेटे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली.
3 षटकानंतर 49 धावा, एक बाद 49 धावा आपण बघू शकता या ठिकाणी. अर्थात सँडी वाघमारे मात्र परतले, परंतु समीर पठाण मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर त्यांनी मात्र सँडी वाघमारे यांची कमी काहीशी जाणून दिली नाही. तर गोलंदाजी माध्यम त्या ठिकाणी अक्षय जरा मात्र गोलंदाजीच्या बॉलिंग मार्चवर आपल्याला बघायला मिळतील. मागील षटकामध्ये पापा शेख सरांवर आक्रमण झालं. या स्पर्धेतील सर्वात वाईट षटक त्यांचं मात्र आपण या सामन्याच्या निमित्तानं बघितलं. ते देखील एक स्वप्न असेल, पापा शेख सर विसरण्याचा प्रयत्न करतील. शैलेश दाने डिक्लेअर झोनकडे फटका खेळला. फटका चांगला होता, 2 धावा मात्र मिळतील. 2 धावेनं आपण बघतोय धावफलक अर्धशतकाच्या पलीकडे जाईल. 51 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्या. तर षटक क्रमांक 4 आहे संघनायक या ठिकाणी आपण बघतोय अक्षय जाराड, ज्यांना खरा या ठिकाणी आपण बघतोय या संघाला सांभाळलंय. आधी प्रत्येक माध्यमामध्ये अक्षय जाराड आपल्या संघाला मदत करतायत. गोलंदाजी फलंदाजी यावेळेस देखील थोडासा पुढे आलेला चेंडू होता. आडव्या हाताने खेळलेला फटका त्या ठिकाणी असतील क्षेत्ररक्षक वाजव ना. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. प्रसिद्ध भांड्यांचे व्यापारी नर्मदा ट्रेडर्सचे मालक मान्य सुनील भाऊ तागड यांची बळीची टाळी टाळी टाळी. तर दुसऱ्या विकेटचं पतन या ठिकाणी झालेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी येत आहेत मोहम्मद शेख मैदानाच्या आतमध्ये आलेत. मागील सामन्यामध्ये देखील आपण बघितलं संघ थोडासा अडचणीत आला होता. त्यावेळेस मात्र मोहम्मद भैया यांचं मोलाचं धावांचं योगदान मिळालं होतं फलंदाजी माध्यमामध्ये. याही सामन्यामध्ये त्यांना पुन्हा एकदा ते काम करायचं. कॉट बिहाइंडचं अपील आहे आणि हे अपील उचलून धरलेलं आहे. मोहम्मद भैया देखील वे बॅक टू द पेव्हिलियन. फलंदाज बाद आहे. वाजव ना. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. प्रसिद्ध भांड्यांचे व्यापारी नर्मदा ट्रेडर्सचे मालक मान्य सुनील भाऊ तागड यांची बळीची टाळी टाळी टाळी. डीजे धन्यवाद. तर या ठिकाणी आपण बघू शकता अगदी उजव्या एसटीच्या खूप दूरवर हा चेंडू अक्षय जाराड यांनी टाकला होता. फलंदाजाला आमंत्रण दिलं कट करण्याचं. हे आमंत्रण नक्कीच मोहम्मद भैया स्वीकारायला पुढे गेले, परंतु त्या ठिकाणी त्या चेंडूनं फसवलं बॅटीचा स्पर्श. आणि नक्कीच धीरज जावळे यांनी एक चांगलं इष्टिरक्षण त्या ठिकाणी केलं. चांगला झेल संपन्न केलाय. फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आत. अगदी त्या मागील चेंडूची रिप्लाय आहे बघा. यावेळेस साहिल परदेशी मैदानाच्या आतमध्ये आले. बाहुबली फलंदाज म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं. वाईटसाठी रिव्ह्यू आलेला आहे फलंदाजी करणाऱ्या संघाकडून. तिकीट विक्री चालू आहे. उद्या ड्रॉचा शेवटचा दिवस बघा. आज तिकीट खरेदी करा, कारण आयोजकांनी लिमिटेड तिकीट आणलेली आहे. हा, उद्या तिकीट मिळेल याची गॅरंटी नाही. आज जर पुस्तकं संपली तर उद्या मात्र सरळ ड्रॉ केला जाईल. त्यामुळे आज तिकीट विक्री चालू आहे. नक्की या संधीचा फायदा घ्या. थॉमस पंडित सरांना विनंती, आपण समालोचन कक्षाकडे यायचंय. हा तिकीट घेऊन या.
तिकीट विक्री चालू आहे. नक्कीच या तिकीट विक्रीचा लाभ घ्या, कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे आयोजकांच्या वतीनं लिमिटेड तिकीटं बनवली गेलेली आहे. फक्त क्रीडा रसिकांच्या मनोरंजनासाठी, क्रीडा रसिकांच्या मनोरंजनासाठी या ठिकाणी हे आयोजन केलंय. बघूया या दरम्यान मित्रांनो, या स्पर्धेचे द्वितीय क्रमांकाचे बक्षीस जाते आणि एक युवा उद्योजक दिलदार व्यक्तिमत्व वाईड, इट्स अ वाईड, आदरणीय रामेश्वरजी बुतकर साहेब यांचं शुभागमन आहे. साहेबांचं स्वागत आहे. बॅक टू द बॉलर या ठिकाणी फटका खेळ आहे. त्या ठिकाणी आपण बघू शकता एक सिंगल आपण बघतोय पूर्ण केलेली आहे. तिकीट विक्री चालू आहे या ठिकाणी. आता संतोष गावठे यांनी देखील 5 तिकीटं घेतलीत. शेवटचा चेंडू आहे. समीर पठाण यावेळेस एक शिस्तबद्ध ड्राईव्ह खेळतायत. ऑफ साईडला आपण बघू शकता, तर सिंगल पूर्ण करतील. षटक या ठिकाणी संपलं जाईल. 4 षटकानंतर 54 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. हॉटेल पाटीलवाडा करंजगावचे मालक मान्य महेश शेटे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. चला लोअर फुलटोज होता. पुन्हा एकदा याही वेळेस अवघड झेल, मी म्हणेल झेल सुटलाय. चेंडू गेलाय, प्रेक्षकांमध्ये जाऊन पडलाय. षटकार 6 धावा. छत्रपतींची तळपती तलवार हा गेला बुलंदी षटकार. युवा नेते मान्य उदयनदादा गडाख यांचा षटकार. डीजे धन्यवाद. या ठिकाणी आपण बघू शकता पुन्हा एकदा पापा शेख सरांचं भव्य स्वागत झालंय. डाव्या हाताच्या माफ करा फलंदाजांसमोर पापा शेख सरांची गोलंदाजी थोडीशी बिघडली गेलेली आहे. याही वेळेस यॉर्करचा प्रयत्न होता. बॅटरीची कडा घेतल्या गेली ऑन साईडला. आपण बघू शकता या ठिकाणी चेंडू मात्र येतोय. यावेळेस मात्र चांगले क्षेत्ररक्षण. चेंडू रिटर्न केला जाईल. त्या ठिकाणी एक सिंगल मिळाली. 61 धावा धावफलकावर. तर साहिल परदेशी स्ट्राईकवर आलेत. साहिल परदेशी यांची एकही धमाकेदार खेळी झाली नाही बघा. अगदी ज्या कामासाठी त्यांना ओळखलं जातं, बाहुबली फलंदाज म्हणून तालुक्यामध्ये त्यांचं नाव आहे. अगदी अशोक पानकडे सर यांना देखील बाहुबली म्हणून आपण बघितलेलं आहे. चला या ठिकाणी आपण बघितलं साहिल परदेशी यांचा बिग ब्लास्ट फटका. बाहुबली षटकार. अगदी या ठिकाणी आपण बघितलं आदरणीय महेशजी कडेल साहेबांच्या वतीनं 5 तिकिटांची विक्री केली आणि त्या ठिकाणी संतोष घावटे यांनी ती खरेदी केलेली आहे. आता ही 5 तिकीट नंबर ध्यानात ठेवावे लागतील. चला पुन्हा एकदा साहिल परदेशी. यावेळेस पंचांचा निर्णय गुलदस्त्यात आहे. फलंदाज बाद दिला गेलाय आणि अवांतरची घोषणा आहे. हा चेंडू खराब आहे. इट्स अ वाईड बॉल बट रन आउट. साहिल परदेशी वे बॅक टू द पॅव्हिलियन.
बघूया. चला याही वेळेस समीर पठाण एक मोठ्या फटका खेळताना बघायला मिळत आहेत आणि हा चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. छत्रपतींची तळपती तलवार हा गेला बुलंदी षटकार. युवा नेते मान्य उदयनदादा गडाख यांचा दणदणीत षटकार. ज्यानं अनेक फलंदाजांना बांधलंय ना, परंतु आज मात्र वेगळं चित्र बघायला मिळालं. आज पापा शेख सर स्वतः अर्धशतक पूर्ण करतात की काय, कारण 1.4 षटकामध्ये त्यांनी आतापर्यंत 47 धावा खर्च केल्यात. खूप मोठं आक्रमण झालंय पापा शेख सरांच्या विरोधामध्ये. 74 धावा धावफलकावर आहे. क्षेत्ररक्षक आहे या ठिकाणी, चांगलं क्षेत्ररक्षण. चला या ठिकाणी 75 धावा पूर्ण होत आहे. तिकीट विक्री जोरात चालू झालेली बरं का, लक्षात घ्यायचंय. कारण मी वारंवार तेच सांगणार आहे बघा, कारण आज तिकीट आहेत, उद्या तिकीट राहतील याची शाश्वती नाहीये. लिमिटेड तिकीट बनवलेली आहे, ती तिकीट संपल्यानंतर तिकीट विक्री बंद केली जाईल. आज मात्र या ठिकाणी आपण बघतोय कमी गतीचा चेंडू होता आणि विठ्ठल कोकरे स्विचच्या प्रयत्नात त्या ठिकाणी फसले. 5 षटकांची समाप्ती. 75 धावा धावफलकावर आहे. 75 रन्स ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट्स. नका वाजू आता, जाऊ द्या, मी ते आता हेच सांगतो. लकी ड्रॉची विक्री चालू आहे. हाडीचे धन्यवाद. तर या ठिकाणी द्वितीय क्रमांकाचे बक्षीस जाते दिलदार व्यक्तिमत्व युवा उद्योजक आदरणीय रामेश्वरजी बुतकर साहेबांनी पूर्ण बुक घेतलंय. संपूर्ण तिकिटाची खरेदी त्यांनी केली. एक बुक पूर्ण घेतलेलं आहे. 5 तिकिटांची खरेदी संतोष गावटे यांनी केलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी आता तिकीट राहतील याची शाश्वती नाही आहे. नक्कीच एक मोठी संधी आहे आपले नशीब पडताळून बघण्याची. चांगली गोलंदाजी करताय सौरभ वायकर. पहिला चेंडू मात्र डॉट येतोय. निश्चित चांगली गोलंदाजीची अपेक्षा देखील असेल, कारण धावफलकावर 75 धावा बनवल्या गेल्या. आजच्या सत्रातील सर्वात मोठं धावफलक या ठिकाणी आपण बघतोय बनवल्या गेलेलं आहे. चांगली फलंदाजी अगदी सुरुवातीपासून शैलेश दाने, सँडी वाघमारे, समीर पठाण. चला यावेळेस चेंडू आकाश मार्गे जाईल मैदानाच्या बाहेर. षटकार. छत्रपतींची तळपती तलवार हा गेला बुलंदी षटकार. आशीर्वाद स्वीट सोनाईचे प्रोप्रायटर बाफना परिवार यांचा दणदणीत षटकार. हाडीचे धन्यवाद. तर षटकार मात्र आलेला आहे. त्यानंतर जर बघितलं तर सौरभ वायकर मात्र दिशा बदलतायत. अगदी राऊंड द विकेट सज्ज असणारे समीर पठाण यांच्या विरोधामध्ये. हा चेंडू हाफ ट्रॅकर पुल केलाय. पुन्हा एकदा समीर पठाण पॉवर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. याही वेळेस दमदार षटकार. छत्रपतींची तळपती तलवार हा गेला बुलंदी षटकार. आशीर्वाद स्वीट सोनाईचे प्रोप्रायटर बाफना परिवार यांचा दणदणीत षटकार. आपल्या टप्प्यात आल्याची आम्ही कार्यक्रम. धन्यवाद. धन्यवाद. तर अगदी बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल, समीर पठाण फलंदाज झाले कधी, हा एक महत्वाचा प्रश्न आहे. परंतु फलंदाजी चांगली चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. संघ हिताची फलंदाजी आहे. संघाची अगदी गरज या ठिकाणी समीर पठाण पूर्ण करतायत. 10 चेंडूंमध्ये 35 धावा आतापर्यंत समीर पठाण सरांनी बनवलेल्या आहे. तीन चेंडू मात्र शिल्लक असतील मैदानाच्या आतमध्ये. पाठोपाठ षटकारांचा पाऊस या ठिकाणी सुरू झाला. पुन्हा एकदा या वेळेस थोडासा पुढे आला होता चेंडू. पुन्हा एकदा त्या चेंडूला आपण बघतोय
छत्रपतींची तळपती तलवार हा गेला बुलंदी षटकार. आशीर्वाद स्वीट सोनईचे प्रोप्रायटर बापना परिवार यांचा दणदणी षटकार. हा डीजे धन्यवाद. तर नक्कीच सलग 3 षटकार आपल्या. घ्या पठाण सर, घ्या समीर सर, घ्या वेळ वाचेल आपला. घ्या, काय अडचण नाही. चेक केला नाही ना पण तुम्ही? नाही म्हणजे बोटांनी. ठीक आहे. तर विनोद होता. हा चला, षटकारांचे हॅट्रिक समीर पठाण यांच्या नावावर. ओहो, हॅट्रिक झाली. हा लागोपाठचा 4था षटकार. एकदा जोरदार टाळ्या समीर पठाण यांच्यासाठी. छत्रपतींची तळपती तलवार हा गेला बुलंदी षटकार. युवा नेते मान्य उदयनदादा गडाख यांचा दणदणी षटकार. एक चेंडू आहे, 2 विजय संघांची लढत. जो जिंकणार तो सेकंड क्वालिफायर ठरणार आहे. धावबादची संधी आहे. चला, धावबाद झाले. यावेळेस मात्र आपण बघू शकता समीर पठाण धावबादच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी बाद झाले. तर धावफलकावर बनवल्या गेल्या 99 धावा आणि त्यानंतर 100 झाले म्हणतात ते. हा 100 झाले, बरोबर. 100 धावा या ठिकाणी झालेल्या. 101 धावांचा पाठलाग या ठिकाणी CSK नेवासा पाटा संघाला. तर या स्पर्धेतील सर्वात विक्रमी धावांचा पाठलाग आपण बघणार आहोत. 100 धावा झालेल्या आहे. 101 धावांचा पाठलाग करायचा आहे. कालच्या सत्रामध्ये 97 धावांचा पाठलाग यशस्वी झालेला आहे. आणि अगदी मला वाटतं 4 ते 5 चेंडू ठेवत असताना त्या एक घेतला होता. कितने बॉल बचे थे? 97 का टार्गेट चेस करते नेमकं. 6 चेंडू ठेवत असताना 97 धावांचा पाठलाग त्या ठिकाणी यशस्वी झाला होता. त्यावेळेस आपण शुभम टाके आणि क्षितिज सोनवणे यांची तुफानी फलंदाजी बघितली. आता तशी फलंदाजी या ठिकाणी करावी लागणार आहे CSK नेवासा फाटा संघाला. आता त्यांच्याकडे देखील चांगले फलंदाज आहे. प्रमोद रक्ताटे, अक्षय जराड, रोहित धुमाळे, सौरभ वायकर आहेत, ऋषी धुमाळे. फलंदाजी आहे, परंतु तशी फलंदाजी करणार का? CSK म्हणजे चॅम्पियन सुपर किंग संघाला चॅम्पियन सारखं खेळावं लागणार आहे. 101 धावफलकावर 101 आपण बघतोय टार्गेट आहे. 36 चेंडू आणि बनवायचे आहे 101 धावा. तर नक्कीच पहिला चेंडू पडण्या अगोदर आपल्याशी जोडले जातील या ठिकाणी आमचे सहकारी समालोचक शाहरुख पठाण सर यांच्या गोड आवाजामध्ये या धावांचा पाठलाग आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळणार आहे. धन्यवाद.
धन्यवाद. सर्वांचं स्वागत आहे नामदार चषकामध्ये. एक शानदार, बहारदार आणि दर्जेदार आयोजन असणारी स्पर्धा, प्रभावी आणि तितकं सुसज्ज आयोजन या स्पर्धेचं आपल्याला बघायला मिळतंय. उदयनदादा गडाख यांचा वाढदिवस आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं केलेलं एक सुंदर आणि तितकंच बहारदार आयोजन आहे. आज 6वा दिवस आहे. उद्या स्पर्धेचा अंतिमचा दिवस असणार आहे. उद्या 7वा दिवस असणार आहे. उद्या आपल्याला विजेता मिळेल या स्पर्धेचा. परंतु आज क्वालिफायरमध्ये कोण जाणार, एलिमिनेटरमध्ये कोण जाणार याची प्रतीक्षा देखील आपल्याला आहे. 101 धावांचं एक मोठं टार्गेट ठेवण्यात आलंय. या स्पर्धेतली सर्वोच्च धावसंख्या नेवासा ब्लास्टर संघाने बनवली आहे. नेवासा ब्लास्टर संघाने ब्लास्ट केल्या पहिल्या इनिंगमध्ये. 13 चेंडू आणि 48 धावांची एक बहारदार खेळी आपण समीर पठाण यांची पाहिली आहे. मागच्या इनिंगमध्ये एक गोष्ट आवर्जून आपल्याला पाहायला मिळाली की डावखुरादाच्या फलंदाजांनी 36 पैकी 23 बॉल खेळले आणि त्या 23 बॉलमध्ये डावखुरादाच्या फलंदाजांनी 76 धावा बनवल्या. मग त्यामध्ये 28 धावा सँडी वाघमारेने बनवल्या, 48 धावा बनवल्या त्या समीर पठाण यांनी. म्हणजे डावखुरादाचे फलंदाज मागच्या इनिंगमध्ये प्रभावीपणे खेळ करताना पाहायला मिळालेले आहेत. अक्षय जराड आणि रोहित धुमाळ आलेत फलंदाजी करण्यासाठी. आघाडीची जोडी आहे. तर पहिलं षटक घेऊन गोलंदाज विशाल अर्थात बंटी साठे यांना तुम्ही पाहणार आहात. नेवासा ब्लास्टर संघाची गोलंदाजी देखील तितकीच चांगली आहे. बंटी साठे असतील, शैलेश दाने असतील, हे गोलंदाज या स्पर्धेमध्ये प्रभावीपणे कामगिरी करताना पाहायला मिळालेले आहेत. अनुभव यांच्याकडे आहे आणि नजरा देखील असतील त्यांच्यावर. 101चं एक मोठं लक्ष आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये. नामदार चषक 2025 तिसरं वर्ष, तिसरं पर्व आपण या स्पर्धेचा अनुभवत आहे. आमदार शंकरराव गडाख पाटील यांच्या प्रेरणेतून कार्यकुशल, कार्यतत्पर आणि कार्यसम्राट असं नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे आपण सर्वजण पाहत आलोय. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री देखील राहिलेले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ही स्पर्धा पाहतोय. तर उदयनदादांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं एक सुंदर आणि बहारदार आयोजन आहे. आजच्या दिवसातली तिसरी लढत, दोन विजयी संघ एकमेकांच्या विरुद्ध खेळताना पाहायला मिळत आहेत. एका बाजूला जर पाहिला तर नेवासा ब्लास्टर आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिला तर पंचांचा इशारा देखील येतोय. लेट्स प्ले. मुख्य पंच अमित पंडित सर. पहिलाच बॉल हवेत आहे. फटका इथे फसतोय आणि अक्षय जराडला मिळालं जीवदान. पहिल्याच बॉलवर अक्षय जराडला एक लाईफलाईन मिळालेली आहे. येणारी वेळ सांगून जाईल या झेलाचं महत्व काय आहे. येणारी वेळ सांगून जाईल या झेलाचा उपद्रव काय होणार आहे. ती येणारी वेळ सांगून जाईल. आपण या अगोदर देखील अनेक सामने पाहिले, याच स्पर्धेमध्ये आपण पाहिलेले आहेत की कॅच सुटल्यानंतर फलंदाज आपली रंग उधळतात, अनेक विक्रम करतात. 101 बनवायच्यात पहिलाच बॉल होता. बंटी साठेने एक संधी निर्माण केली होती, परंतु त्या संधीचं सोडवताना पाहायला मिळालं नाहीये. रोहित धुमाळ आता स्ट्रायकर एंडकडे भन्नाट वेग होता बंटीचा. व्हेरिएशन करतायत, वेगावर नियंत्रण आहे. या अगोदरचा चेंडू थोडासा कमी गतीने टाकला, तदनंतरचा हा बॉल थोडासा वेगात टाकला रोहितसाठी. स्विच हिट करण्याचा प्रयत्न राहिला. बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन नाहीये. बॉल भन्नाट वेगात निघून गेला यष्टिरक्षक सँडीच्या हातामध्ये. हा चेंडू देखील निर्धाव आलाय. शॉर्ट बॉलचा वापर केलाय, बॉलला हॅमर केलं, मिड ऑफ मध्ये बॉलला खेळलाय. अगदी हा बेसबॉल फटका होता. चेंडूवर आघात केला होता, चेंडूला हॅमर केलं होतं, परंतु मिड ऑफ मध्ये बॉलला अडवलं जाते. धाव मिळाला नाहीये. बंटीसाठी काय सुरुवात करतायत, जबरदस्त. ओहो हो, मोठा फटका इथेही खेळायचा आहे, परंतु संपर्क झाला नाहीये. हा चेंडू देखील निर्धावित असताना आपल्याला बघायला मिळालेला आहे. या अगोदर देखील आपण चर्चा केली, विशाल साठे, शैलेश दाने सारखे एक तगडे गोलंदाज या संघामध्ये आहे, परंतु अक्षय जराड आणि रोहित धुमाळ देखील कमी नाहीये. परंतु आज तुम्हाला सिद्ध करावं लागेल. रोहित स्ट्रायकर इनकडे. ओहो, क्लीन बोल्ड. चेंडूने घेतलाय थेट यष्ट्यांचा वेध. फर्निचर फ्रॅक्चर करण्यात आलंय. बंटी साठेची लाकूड तोड गोलंदाजी. पहिला धक्का.
तर बंटी साठेचा हा बॉल पहा, फलंदाज निष्प्रभ राहिले, निरुत्तर राहिले आणि बरेचसे कठीण प्रश्न विचारले आणि तदनंतर सँडी वाघमारेचं हे सेलिब्रेशन आपल्या स्क्रीनवर तुम्हाला दिसतं. कारण ते योग्य देखील आहे, कारण विकेट मोठी मिळाली आहे. तुम्ही या स्पर्धेमध्ये जिंकण्याच्या इराद्याने उतरलेला आहात तर मग जिंकायचं, मग त्यासाठी काही करायला तयार आहे. जिद्द, चिकाटी, मेहनत ती मात्र इथे मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना बंटी साठेने इथे फलंदाजाला उभं करण्याचं काम केलंय, बंदिस्त ठेवलंय. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. 5 बॉल टाकलेत, 1 धाव दिली आणि 1 फलंदाज बाद केला बंटीने आतापर्यंत. नवीन फलंदाज आलेत प्रमोद. यावेळेस डॉट बॉल आलाय. एकदा बंटी साठी जोरदार टाळ्यांचा गजर करूयात. फक्त 1 धाव आणि 1 महत्वाची विकेट आली आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. मिश्रण बघायला मिळालं, व्हेरिएशन बघायला मिळालं, अचूकता बघायला मिळाली आणि अक्षय झराडची एक संधी देखील त्यांना निर्माण केली होती या ओव्हरमध्ये. ते देखील महत्वाचं राहिलं त्या षटकामध्ये. तो जर कॅच झाला असता तर सलामीची जोडी माघारी पाठवण्यामध्ये बंटीला यश आलं असतं, परंतु क्षेत्ररक्षकाची साथ तिथे मिळाली नाहीये. दुसऱ्या बाजूला अक्षय झराड यांना आपण पाहतोय, अनेक स्पर्धा गाजवणारा खेळाडू, महाराष्ट्रातील एक चर्चेतलं नाव म्हणजे अक्षय झराड आहेत. ते आता स्ट्रायकर एंडवरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत. नेवासा तालुक्यातील फत्तेपूर या छोट्याशा गावातून येत असताना, परंतु प्रचंड इच्छाशक्ती असलेला हा खेळाडू आज संपूर्ण महाराष्ट्र गाजवताना पाहायला मिळतोय. यावेळेला पहिलाच बॉल, शैलेश तानेचं भव्य स्वागत. बॉल डिक्लेरेशन झोन मध्ये गेलाय आणि तिकडे धावा 2 मिळत आहेत. तर एका मित्रासाठी प्राइज येते, अर्थात अमन शेख यांच्या वतीने एक पुरस्कार येतो अक्षयसाठी. अक्षय झराडनं जर मॅच जिंकून दिली तर अमन शेख कडून 500 रुपयांचा पुरस्कार आहे. स्मित हास्य देखील आले चेहऱ्यावर, आपल्या स्क्रीनवरती आपण बघू शकता. तर 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावफलकावरती आपण जाणार आहोत. एकूण धावसंख्या 3 धावा धावफलकावरती आहे. नामदार चषकाचं आयोजन आहे, एक मोठं लक्ष आहे. या स्पर्धेमध्ये काल आपण एक मॅच पाहिली आहे, 97 धावांचा पाठलाग झाला इकडे. क्षितिज सोनवणे आणि शुभम ताकेनं ज्या पद्धतीनं फलंदाजी केली होती काल, अगदी त्याच पद्धतीनं फलंदाजी इकडे करावी लागणार आहे. अक्षय झराडमध्ये क्षमता आहे, अक्षय झराडमध्ये ताकद आहे. अनेक स्पर्धांमध्ये तो मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅटर राहिलेला आहे. आज इथं सोनेमध्ये त्याला कामगिरी करावी लागेल. यावेळेला विकेट केला जातोय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, बॉलला फेकून दिलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. अक्षय झराडची ही ताकद आहे. बॉल सीमारेषा पार जाईल. धावा मिळतील 6. षटकार 6 रन. हॅलो इथं, हॅलो खूप चांगला स्ट्रोक आलाय. कमी गतीने टाकलाय, पिक केलाय. स्लोवर वन होता आणि तो स्लोवर वन गोलंदाजाच्या अंगलट आला, कारण फलंदाजाने अगदी शेवटच्या क्षणापर्यंत पाहिला, ओळखला, पिक केला, बॉलला समोर उडवलं, दिलं फेकून बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा षटकार. 2 षटकार आले, धावसंख्या वाढली, पुढे जाते. हा क्रिकेटचा खेळ आहे. जरी पहिल्या ओव्हरमध्ये बंटीची दादागिरी पाहिली असेल, परंतु या ओव्हरमध्ये अक्षय झराडची दादागिरी पाहायला मिळते. हा क्रिकेटचा खेळ आहे, कधी काही होऊ शकतं. परत एकदा चांगला फटका, 2 क्षेत्ररक्षकांना भेदलंय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, ओव्हर द बॉलर हेड, गोलंदाजाच्या डोक्यावरनं बॉल जातोय सरळ सीमारेषा पलीकडे. अजून एक चौकार आलाय. 4 रन. पाहुणी मोका हा मारला चौका. सोनाईच्या मोर्या कलेक्शनचे डायरेक्टर मान्य रोहित शेठ भागवते यांचा. खूप चांगली फलंदाजी अक्षय झराड करतायत, कारण या खेळाडूकडे क्षमता आहे. मी अगोदर देखील उल्लेख केला, एक प्रतिभावंत खेळाडू आहे. आणि या खेळाडूबद्दल एकच गोष्ट आवर्जून मी सांगत असतो की हा खेळाडू लवकर जातो, नाहीतर मग मॅच घेऊन जातो, असा खेळाडू आहे. इथे आपण जर पाहिलं तर 19 धावा, 1 गडी गमावल्यावर नंबर 2चा खेळ मार्गस्थ आहे. शैलेश ताने गोलंदाजी करत असताना
यावेळी सन्मानपूर्वक खेळला शतरक्षक मात्र तिथे स्वतः गोलंदाज येईल का नाही. स्क्वेअर लेग वरून शतरक्षक आलाय. एक धाव परिपूर्ण करण्यात आली आहे. ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त एक बॉल बाकी आहे. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त एक धाव आली होती. ओव्हरमध्ये 5 चेंडू आणि 19 धावा खर्च करण्यात आलेल्या आहेत. 1.5 षटकांचा खेळ संपला. 20 धावा. प्रमोद 0वर आहे. त्यांना अकाउंट ओपन करायचं आहे. अक्षय जराने 6 चेंडू खेळले, 20 धावा बनवल्या. या मोठ्या लक्ष्याचा जर पाठलाग करायचा तर दोन्ही बाजूने हल्ला करावा लागेल. चांगला चेंडू टप्पा पडला, थोडासा बाहेर निघाला हलकाचं वळण घेत असताना. ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हर नंतर 1 बाद 20 धावा. 1 बाद 20. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. हॉटेल पाटीलवाडा करंजगावचे मालक मान्य महेश शेटे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. तर मित्रांनो 2 ओव्हर संपलेले आहेत. प्रतिषटक 10ची सरासरी राखली आहे. 20 धावा बनवल्या गेलेल्या आहेत. खरं तर नेवासा ब्लास्टर संघाला माहिती आहे या स्पर्धेमध्ये काही होऊ शकतं, कारण त्यांनी देखील 6 बॉलमध्ये 27 बनवलेले आहेत. त्यामुळे त्यांना माहिती आहे ते देखील मॅच सोडणार नाही सहज. 1 गडी बाद 20 धावा बनवल्या गेल्या. गोलंदाजी करण्यासाठी बंटी साठे आलेत. मागच्या ओव्हरमध्ये ज्या गोलंदाजाने प्रभावित केलं होतं तेच बंटी साठे. यावेळेचा बॉल ओ हो 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 हो. इकडे प्रयत्न काय जबरदस्त राहिले. प्रयत्न खूप चांगले. ज्यांनी फलंदाजीमध्ये दमखम दाखवलाय तेच समीर पठाण आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करताना बघायला मिळाले. पहा ऍक्शन रिप्ले. उडता हुआ समीर, जबरदस्त. क्षेत्ररक्षण आवडलं असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत समीर पठाणसाठी. खूप चांगली फिल्डिंग. धावफलकावरती आपण जातोय. धावसंख्या 20 आकड्यावर स्थिरावली आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज तुम्ही पाहू शकता बंटी साठे यांना, परंतु समोर अक्षय जराड नावाचं वादळ आहे. यावेळी चांगला फटका आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने आपण हा फटका पाहतोय. 1 धाव परिपूर्ण करण्यात आली. बॅकलिफ्टला थोडंसं खाली करत असताना हा फटका खेळला. मी अगोदर देखील उल्लेख केला की ज्यावेळेस अक्षय जराड फलंदाजी करत असतात त्यावेळेस लॉंग लेग, स्क्वेअर लेग, मिड विकेट हे खेळाडू बिझी असतात. यावेळेला स्क्वेअर लेगला फटका खेळला जातो. 1 धाव परिपूर्ण करण्यात आली. 100 मदतीने धावसंख्या वाढते, पुढे जाते. 1 गडी बाद 21 धावा. समोर टाकलेला बॉल होता. चांगला फटका खेळलाय. बॉल जातोय बाउंड्री लाईन पार. 1 टप्पा घेत बॉल सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळाला आहेत 4. प्रमोदचा हा पहिला तडाखा आहे. चौकार. आणि आपण अगोदर देखील उल्लेख केला की तुम्हाला जर या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा असेल तर दोन्ही बाजूने हल्ला करावा लागेल. दोन्ही बाजूने धावा येणं फार गरजेचं असणार आहे. प्रमोदला देखील लढावं लागणार आहे. प्रमोदला देखील झुंज द्यावी लागेल. चांगला फटका. तिथे क्षेत्ररक्षकाने प्रयत्न तर केले होते, परंतु त्याच्या हाताला स्पर्श करत बॉल एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. पाहुणी मोका हा मारला चौका. सोनाईच्या मोर्या कलेक्शनचे डायरेक्टर मान्य रोहित शेठ भागवत यांचा सनसनीत चौका. ही मॅच महत्वाची आहे. 2 चौकार आले. 2 चौकारांच्या मदतीने धावसंख्या देखील वाढली आहे. पुढे जात असताना 29 धावा बनवल्या गेल्या 1 गडी गमावल्यानंतर. त्यावेळेस बॅकफुटला गेले. चांगला फटका. क्षेत्ररक्षक मात्र तिथे रिकी शेख बॉलवरती येणार आहेत. वाऱ्याच्या वेगामध्ये आलेत. 1 धाव परिपूर्ण करण्यात आली. चांगल्या पद्धतीने बॉलला गॅदर करण्यात आलंय. अंडरआर्म थ्रो केला. 1च धाव तिकडे मिळाली. 100 मदतीने धावसंख्या पुढे जात असताना 30 धावा धावफलकावरती बनवल्या गेलेल्या आहेत. आपण एक गोष्ट पाहिली आहे गोलंदाजी करणाऱ्या नेवासा ब्लास्टर संघाकडनं. ज्यावेळेस संघ अडचणीमध्ये सापडला त्यावेळेस सँडी वाघमारे धावून आले, कधी शैलेश दाने धावून आले, कधी मोहम्मद शेख धावून आले आणि या मॅच मध्ये समीर पठाण धावून आले. चांगला बॉल होता. यावेळेस 1 धाव घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. 1 धाव मिळेल का? यस, मिळाली 1 धाव. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. लेग बाईसच्या मदतीने हे धाव मिळते. बॉडीला ब्रश करणारा बॉल होता. 1 धाव पूर्ण करण्यात आली आहे. 3 ओव्हर संपल्यात. 3 ओव्हर नंतर 31 धावा झाल्यात. 18 बॉल. शक्तिशाली संघा 18 चेंडू 70 धाव्यांची गरज.
धावांची शर्यत जुंपली, 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. हॉटेल पाटीलवाडा करंजगावचे मालक मान्य महेश शेटे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. 3 ओव्हर संपलेल्या आहेत. एक गडी गमावल्यानंतर 31 धावा धावफलकावरती बनवल्या गेलेल्या आहेत. अजून 18 बॉल शिल्लक आहेत. 70 धाव्यांची आवश्यकता आहे. प्रयत्न तुम्हाला करावे लागणार आहेत, मेहनत तुम्हाला करावी लागणार आहे. इथे जर तुम्ही बघितलं ना तर आता मॅच थोडीशी दूर निघून चालली आहे. गोलंदाजी करणारा संघ क्वालिफायरच्या दिशेने वाटचाल करत असताना आपल्याला बघायला मिळतोय. खरं तर सँडी वाघमारेनं खेळलेला एक षटकार संघाला कुठे घेऊन आलाय. 1 बॉल 6ची गरज असताना हा षटकार ठोकला गेला होता. अगदी राखेतून उठून फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेणारा हा संघ आज जबरदस्त कामगिरी करताना दिसतोय. शैलेश गोलंदाजी करण्यासाठी येणार आहेत. समोर अक्षय झरहाड यांना तुम्ही बघू शकता. आज अक्षय झरहाड एकट्यालाच लढावं लागेल इकडे, परंतु दुसऱ्या बाजूला प्रमोद देखील चांगली बॅटिंग करतायत, त्यांना देखील साथ द्यावी लागेल. शैलेश दाणे गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे. या प्लेचा बॉल जर पाहिला तर डावेष्टीच्या बाहेर आहे. पंच व्हाईट बॉलची घोषणा करतायत. पंचांचे दोन्ही हात समांतर आहेत. एक धाव अतिरिक्तच्या मदतीने मिळणार आहे. धावसंख्येमध्ये ती धाव ऍड केली जाणार आहे. धावफलकाला आकार मिळतो. धावसंख्या फुलते, धावसंख्या खुलते आहे. 1ने पुढे जाते आहे. 32 धावा इकडे गमावलाय. 101 बनवायच्या तिकडे. यावेळेला पुढे टाकलेला बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न, भन्नाट वेग. शैलेश दाणेकडे देखील क्षमता आहे. अक्षय झरहाडला देखील माहिती आहे की शैलेश दाणे देखील तितक्याच ताकदीचा गोलंदाज आहे, परंतु आज तुम्हाला समोर कोणता गोलंदाज आहे ते पाहून चालणार नाहीये, कारण इथे धावा बनवाव्या लागतील. इथून पुढे तुमचं मार्गक्रमण हवाई मार्गाने करावं लागेल, कारण हिमालय पर्वत एवढं मोठं लक्ष आहे. पुढे टाकलाय परत एकदा एक चांगला बॉल. इकडे मात्र हा चेंडू निर्धावित असताना दिसतोय आपल्याला. शैलेशचं देखील कौतुक करावं लागेल. जरी शैलेशनं मागच्या ओव्हरमध्ये 19 धावा दिल्या असल्या, परंतु इथे तो पुनरागमन देखील करताना दिसतोय. हे चांगल्या गोलंदाजीची ओळख असते. असं नाही की टेनिस बॉल क्रिकेटमध्ये असा कोणताही गोलंदाज नाही की त्याच्या विरुद्ध षटकार येत नाही, चौकार येत नाही, धावा येत नाही, असा कोणताच गोलंदाज नाहीये, परंतु त्याला पुनरागमन करता आलं पाहिजे. पुढे टाकला होता त्यावेळेस लॉंगॉनला खेळलाय. एकदा पूर्ण केली जाईल. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. धावफलकामध्ये होतोय बदल. एकूण धावसंख्या जर पाहिली तर 33 वर जाताना दिसते. शैलेश दाणे यांना तुम्ही पाहणार आहात आपल्या स्क्रीनवर. संघातील एक प्रमुख खेळाडू आहेत, संघाचे आयकॉन आहेत, त्यामुळे नजरा त्यांच्यावर देखील आहेत. नेवासा ब्लास्टर या संघाचं प्रतिनिधित्व करत असताना ॲडव्होकेट टुबे साहेबांचा हा संघ आहे. त्यावेळेला चांगला फटका स्क्वेअर ड्राईव्ह केला. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल, तोपर्यंत एक धाव आली आहे. दुसरीचा देखील प्रयत्न करण्यात आला. 2 धावा परिपूर्ण करण्यात आलेल्या आहे. खरं तर ज्या दिवशी ठुबे साहेबांचा वाढदिवस होता त्याच दिवशी संघाने एक ऐतिहासिक विजय मिळवला आणि ठुबे साहेबांना एक वाढदिवसाची भेट दिली, आणि तिथून पुढे हा संघ मागे वळून पाहताना दिसलेला नाहीये. 3.4 षटकं संपली आहेत. 35 धावा बनवल्या. 1 गडी गमावलेला. मॅचचं समीकरण बदललंय. आता शेवटचे बॉल शिल्लक आहेत. चौदा बॉल 66. चांगला फटका इथे एक्स्ट्रा कव्हरला बॉलला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक मात्र डीप मध्ये आहेत. एक सिंगल आता तुम्हाला विजयापर्यंत घेऊन जाणार नाहीये. तुम्हाला आता चौकार आणि षटकार खेळावे लागतील, त्याशिवाय पर्याय नाहीये, कारण मॅचचं समीकरण देखील बदललेलं आहे. 13 बॉल 65. 13 चेंडू आणि 65ची गरज आहे. 13 चेंडू आणि 65 धावा. शैलेश तयार आहे. समोर अक्षय आहे. त्यावेळेला चांगला फटका. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. चूक केली आहे. अजून एक जीवदान मिळालं अक्षय झरहाडला. थोड्याशा वेगळ्या तंत्राचा वापर केला होता इकडे हा कॅच पकडण्यासाठी, कारण कॅच पकडण्यासाठी वेगवेगळी तंत्र आहेत, त्याचा वापर तुम्हाला करावा लागतो, परंतु इथे हे तंत्र चुकीचं होतं, त्यामुळे हा झेल ड्रॉप झाला. कॅच सुटलाय तिकडे. पहा ऍक्शन रिप्ले. विकेटचं पतन झालं आणि त्यानंतर टोपी फेकली आपल्या डोक्यावरची की मी काय केलं हे, परंतु संघ चांगल्या स्थितीमध्ये, ही चांगली गोष्ट. 4 ओव्हर संपलेल्या आहेत. 1 बाद 37.
दोन्ही संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडू. रिकी शेख येत आहेत, अर्थात आसिफ शेख गोलंदाजी करण्यासाठी. रॉकस्टार रिकी म्हणून संबोधलं जाते या तालुक्यामध्ये. समोर अक्षय जराडचं आव्हान आहे, पुढे टाकलाय चांगला बॉल. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे, बॉल अडवण्याचा प्रयत्न करतील परंतु त्या प्रयत्नांना यश मिळालं नाही. क्षेत्ररक्षकांचे प्रयत्न पडलेत कमी. मिळाली 4 धावेंची हमी. चौकार. चार आल्या तिकडे. बॉल खराब नव्हता, बॉल चांगला होता. रिकी शेख यांचा पहा, फुलर लेंथ वरचा बॉल होता, अक्षरशः खोदकाम तिथे अक्षयने केलं. स्क्वेअर लेगला खेळलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये बॉलवरती येणार आहेत. धाव घेतली जाईल का? शेवटच्या क्षणी कॉल आला. एक धाव आली. दुसरीचा देखील प्रयत्न खराब थ्रो आलाय. 2च्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जाणाऱ्या धावफलकामध्ये होणारा बदल. एकूण धावसंख्या 43 वर जाताना दिसते. शेवटचे 10 बॉल आणि 58 ची गरज आहे. 10 बॉल 58 अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळते. 4.2 षटकांचा खेळ संपलाय. 43 धावा बनवल्या. 101 मोठं लक्ष आहे. त्या लक्ष्याचा पाठला करत असताना अक्षय जराड झुंजताना दिसत आहेत. अक्षय जराड लढत देताना दिसत आहेत परंतु दुसऱ्या बाजूला नेवासा ब्लास्टर संघाच्या गोलंदाजांचं देखील कौतुक असणार आहे. त्यावेळेला बॉल हवेत खेळलाय. खेळपट्टीवर पडले परंतु बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर दूर पाडलंय. 6 धावा मिळतील अक्षय जराडला. षटकार. कभी कभी गिरना पड़ता है अपने टीम को उठाने के लिए. एक षटकार इथे आलेला आहे. 6च्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जाणार आहे. धावसंख्या वाढली, पुढे जाते. धावफलकामध्ये होतोय बदल. मॅच अजूनही संपलेली नाहीये कारण अनिश्चिततेने भरलेला हा खेळ. अनिश्चितता पदोपदी आहे क्रिकेटमध्ये. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये एक सुंदर स्ट्रोक. हा ट्रेडमार्क फटका आहे अक्षय जराडचा. अक्षय जराडा स्पेशल स्ट्रोक होता हा. 6 धावा मिळतात. धावसंख्या 49. शेवटचे 9 चेंडू आणि 52 धावांची गरज आहे. 9 बॉल 52. 9 चेंडू आणि 52 ची आवश्यकता गोलंदाजी करण्यासाठी. रिकी शेख. शॉर्ट बॉलचा वापर. बॉल हवेत खेळलाय. फटका इथे फसतोय. क्षेत्ररक्षक येईल का बॉल पर्यंत? पोहोचू शकले नाहीये. एक धाव आली आहे. दुसरीचा देखील प्रयत्न करण्यात आलेला आहे. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. थकले जरी पंख तुला उडावं लागेल. थकले जरी पंख तरी तुला उडावं लागेल. येत्या संकटास तुला भेडावं लागेल. जिंकल्यावर होईल गर्दी तुझ्यासोबत. संघर्षात मात्र एकटंच तुला लढावं लागेल. त्याच पद्धतीने आज संघर्ष एकट्यालाच लढायचा आहे. धावफलकावर धावसंख्या आपण जर पाहिली तर ती मात्र पुढे जाऊन पोहोचते. 51 धावा. 8 बॉल 50. 8 चेंडू आणि 50 ची गरज. फुलटॉस होता. समोर खेळलाय. रिकी शेखचं देखील कौतुक करावं लागेल इकडे. अक्षय जराड सारख्या फलंदाजाला त्यानं मोठा फटका खेळू दिला नाहीये. पहिल्या बॉलवर जरी चौकार आला असला परंतु त्यानंतर काय पुनरागमन त्यांनी केलंय. आपल्या संघाने एक चांगला बँक बॅलन्स उभा केलेला आहे परंतु इथे आपल्याला त्या धावा रोखायच्या आहेत हेच मनामध्ये घेऊन उतरलेले आहेत. बॉल हवेत आहे. फटका फसतोय. कॅच कॅरी केला जाईल का? स्वतः रिकी शेख आलेत. शेवटच्या क्षणी कॅच कॅरी करतायत. विकेटचं बटन होईल. प्रमोद आउट. बॅक टू द डगआउट. चला टॉस करू आपण यानंतरच्या मॅचचा. संघर्ष 11 कांगुणी आणि त्यांच्या विरुद्ध जय हिंद चांदा दोन्ही टीमचे कॅप्टन. चला टॉस झाल्यानंतर 15 मिनिटांचा ब्रेक राहील. टॉस अगोदर आपण करून घेणार आहोत. विशाल सोनवणे आणि बाबा शिंदे दोघांना विनंती आहे. चला आदरणीय महेशजी कडेल साहेब ज्यांच्या माध्यमातून बॉल पुरवठा या स्पर्धेमध्ये करण्यात आलाय. अगदी पहिल्या मॅच पासून तर शेवटच्या मॅच पर्यंत जेवढे बॉल लागतील तेवढे त्यांच्या माध्यमातून पुरवण्यात आलेले आहेत. त्यांच्या शुभहस्ते आपण टॉस करणार आहोत. बॉल टाकायचा आतमध्ये. पहिल्या क्रमांकासाठी 55,555 उदयनदादा गडाख मित्र परिवाराच्या वतीने हे बक्षीस आपल्याला स्पर्धेसाठी मिळालेले आहे. दुसऱ्या क्रमांकासाठी 35,555 प्रतिथेश उद्योजक रामेश्वर भुतकर साहेब. तिसऱ्या क्रमांकासाठी 25,555 महाराष्ट्र ट्रेडिंग कंपनी अल्लूभाई इनामदार. चतुर्थ क्रमांकासाठी 15,555 सदस्य सोने ग्रामपंचायत प्रकाश भाऊ शेटे.
साहेबांच्या माध्यमातून आपल्याला बक्षीस मिळालेल्या चारही बक्षीस दात्यांचं विशेष आभार. मॅन ऑफ द सिरीज साठी LED टीव्ही आहे सुनील भाऊ तागड, नर्मदा फर्निचर सोने. समाधान स्वीट्स चे ओनर सन्माननीय आमचे कपिल क्षीरसागर साहेब यांचं देखील शुभागमन होतंय. समाधान भेळ जे नेवासा तालुक्यातील सुप्रसिद्ध आहे आणि सकाळी त्यांच्या नाश्त्याची चव देखील आम्ही घेतली आहे. अविस्मरणीय चव ढोकळ्याची आज घेतली आम्ही. त्यांचंही स्वागत. 6 चेंडू 49 धावांची आवश्यकता. यावेळेस बॅटची बाहेरची कडा आहे तिथे 2 धावा पूर्ण केल्या जाणार आहेत. 2च्या मदतीने धावसंख्या वाढली जाते पुढे 54 वर. मला वाटतं रिव्ह्यूची मागणी करण्यात आली आहे. पंच गोलंदाजाची शैली तपासण्याचा प्रयत्न करतील. ती योग्य आहे की अयोग्य आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवतील. अमितजी पंडित मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये तर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये दिलीप मामा सातपुते यांना आपण पाहतोय. ट्रॉफी सौजन्य दिले धनंजय वाघ सरपंच सोने ग्रामपंचायत. उत्कृष्ट फलंदाजासाठी एक बॅट आहे बाबासाहेब पाखरे साहेबांच्या माध्यमातून. उत्कृष्ट गोलंदाजासाठी ब्रँडेड स्पोर्ट शूज आहे पंचायत समिती सदस्य बाळासाहेब सोनवणे. या सर्व बक्षीस दात्यांचा विशेष आभार आहे. तर निर्णय आलाय इट्स अ फेअर बॉल, इट्स अ फेअर डिलिव्हरी. चला मॅचला सुरुवात करू. विशेष सहकारी अध्यक्ष नेवासा तालुका क्रिकेट असोसिएशन या स्पर्धेचे जनक, या स्पर्धेचे शिल्पकार उदयाबा पालवे त्यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तर सचिन शेठ चोरडिया, घोडेश्वरी माता फर्निचर, उद्योजक विशाल आंधळे साहेब. स्क्वेअर लेगला बॉलला खेळलंय आणि बिमर आहे का ते चेक केलं जाईल. जर नसेल तर फलंदाज बाद, असेल तर फलंदाज सेफ असतील. जहीन चांदा संघाने टॉस जिंकलाय आणि फलंदाजी स्वीकारली आहे. बिमर आहे का चेक केलं जाईल. तर ग्रामपंचायत सदस्य सुनील भाऊ तागड, बनकर होंडाचे मयूर शेठ बनकर, विधानसभा शिवसेना संघटना पंकज भाऊ लांबाते, उद्योजक गुड्डू शेठ बेल्लेकर, सुजाता इंटरनॅशनल स्कूलचे किरणजी सोनवणे, माजी सरपंच घोडेगाव संतोषजी सोनवणे. याच निर्णय आलाय नो बॉल, फलंदाज सेफ आहेत. त्याचबरोबर व्हरायटी क्लॉथचे प्रदीप शेठ चंगेडिया, उद्योजक दीपकजी धनवटे, कॉन्ट्रॅक्टर BS सोनवणे, उद्योजक हर्षल मोटे, पंचायत समिती सदस्य काका डफाळ. त्याचबरोबर नमस्ते ट्रेडर्स पोपट शेठ डफाळ, समाधान भेळचे कपिल भाऊ क्षीरसागर, माजी सरपंच सोने आदरणीय राजूभाऊ बोरुडे, उद्योजक बाबा कैतके, हिरामोती पान स्टॉल निखिलजी दळवी, आशीर्वाद भेळ शिवाशेठ बाफणा, हॉटेल बाबा राजे संजय कुसळकर. व्हाईट बॉल फ्री हिटची संधी पुढच्या एकदा असेल. मोरिया कलेक्शनचे रोहित भागवत, प्रॉम्प्ट इलेक्ट्रिकलचे संदीप लोंढे, हॉटेल पाटीलवाडाचे महेश शेटे पाटील, ग्रामपंचायत सदस्य बलवीर जनवीर, आशीर्वाद कम्युनिकेशन सुधीरजी दरंदले साहेब. चांगला फटका वेळेस एकदा पूर्ण करण्यात आली. दुसरीचा प्रयत्न होईल का. यस, दुसरीचा प्रयत्न झालाय. धावपाची संधी निर्माण झाली आहे आणि फलंदाज सौरभ वायकर डायमंड डकची शिकार होत आहेत. एकही चेंडू न खेळता ते शून्याचा चष्मा घालून माघारी जात आहेत. अजून एक दांडी 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 गुल हॉटेल दरबार बिर्याणी हाऊस प्रोप्रायटर अली पठाण यांच्या वतीनं क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला, बळीची टाळी. हॉटेल बाबाराजे संजय कुसळकर, मोर्या कलेक्शनचे रोहित भागवत, प्रॉम्प्ट इलेक्ट्रिकल संदीप लोंढे, ग्रामपंचायत सदस्य बलवीर जनवीर, आशीर्वाद कम्युनिकेशन सुधीर दरंदले, कांदा अडतदार संतोष वाघ, माजी सरपंच दादासाहेब वैरागर, ग्रामपंचायत सदस्य सचिन पवार. पाणी सौजन्य ज्यांनी दिले निलेश बानकर, नाश्ता सौजन्य ज्यांनी दिले जालोनाना चांदगोडे आणि बॉल पुरवठा ज्यांनी केला महेशजी कडेल साहेब. या सर्वांचं विशेष आभार आहे. गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब, उदयनदादा गडाख युवा मंच, यश ग्रुप सोनई यांच्या माध्यमातून या सर्वांचा आभार. या स्पर्धेसाठी अनेकांनी परिश्रम घेतलेत. मग विठ्ठल बोरुडे असतील, सचिन पवार सर असतील, प्रशांत दरंदले असतील. आता सर्वांचा नामोल्लेख इथे करता येणार नाही कारण एखादं नाव राहुल जाईल. त्यामुळे सर्वच आयोजक कमिटी यावेळेस चेंडू निर्धावाला. 2 बॉल 42ची आवश्यकता. अक्षय जराड 43 वर नाबाद फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 2 धावा 42 बनवायच्यात.
स्क्वेअर ड्राईव्ह केलाय, बॉल हवेत असेल तिथे क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत आले, धाव मात्र मिळणार नाहीये. 101 धावांचं लक्ष होतं आणि 101 धावा गोलंदाजी करणाऱ्या संघाने डिफेंड देखील केल्यात असं म्हणू शकतो आपण, कारण आता एक बॉल मध्ये 42 पाहिजेत. आता क्वालिफायर 1 मध्ये जाण्यापासून फक्त एक बॉल दूर आहे ॲडव्होकेट टुबे साहेबांचा नेवासा ब्लास्टर संघ. फटका चांगला आहे, एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय, तिकडे क्षेत्ररक्षक आहेत परंतु निर्णय काय असेल, षटकार आहे. आणि क्वालिफायर 1 मध्ये जाणारा दुसरा संघ आपल्याला मिळालेला आहे ॲडव्होकेट टुबे साहेबांचा नेवासा ब्लास्टर्स. खूप खूप अभिनंदन. आणि उद्याचा पहिला सामना तो मात्र निश्चित झालाय. उद्या क्वालिफायर 1 ची पहिली लढत, एका बाजूला जनता गॅरेज नेवासा आणि त्यांच्या विरुद्ध नेवासा ब्लास्टर.